आमचे गुरुवर्य म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला नाही तर या अख्ख्या जगताला भजनाचा वेळ लावणारे एकमेव भजन सम्राट कोण असतील तर लोक व्हायचं जोरदार आणि त्यांच्याकडे होऊन लावले. कारण आता गणपती सीझन येतो की बघा, प्रत्येक घरोघरी गजानना श्री गणरायाची आरती म्हणून लागणं नाही का, आणि प्रत्येकाची पाहून त्या गणपतीच्या गणरायाच्या दिशेने जातात. त्यांचे आमचे महागुरु, गुरु म्हणजे अंधार आणि गुरु म्हणजे उजेड, प्रकाशाकडे घेऊन जाणारे. आणि आम्हाला खरोखर या गुरुंमुळे कुठेतरी या पृथ्वी तलावरती वावरण्याचा मान मिळाला, जनसामान्यामध्ये राहण्याचा मान मिळाला. आणि याचं सर्व श्रेय कोणाला जातं तर सन्मान्य भजन सम्राट हुआ, भगवानचे नोकरे हुआ. आता बऱ्याच जणांनी अभंग वगैरे गायले, पण आमचे महेंद्र बुवा नाही, आमच्या बुवांचा हस्तखंड आहे की जागच्या जागी कवट करायचं ते म्हणजे एवढं जुळलंच पाहिजे आणि प्रत्येक शब्दामध्ये त्यांच्या ताकद असते. तर महेश गुरुवानी सुचवलं, थोडंफार मी काहीतरी मंडळ टाकलंय आणि पाठीमागे बसून आम्ही पेपरचा आत्ताच घेता घेता दोन ओळी गजर या ठिकाणी सादर करते. मेडबाबूला धन्यवाद द्या. हरी भजनाचा महामेरू, हरी भजनाचा महामेरू लाभला गुरु. ओ हरी भजनाचा महामेरू. बोलचं एक स्वभाव मला म्हणजे कटकसट आवडतो. माझे गुरु आहेत बरोबर नाही, पण लहान असो मोठा असो प्रत्येकाशी कसा संवाद साधायचा आणि जशाच तसं प्रत्येकाला कसं कडेकर उत्तर द्यायचं हे कोणाकडून शिकवतो, आमच्या नोकरी बोलून. आणि हाच वारसा पुढे चालवण्याचा आम्ही शिक्षकांना प्रयत्न करतोय. आणि मी म्हणेन आज गर्दीपेक्षा जे आले आहेत ते आपले आहेत. आणि गुरुपौर्णिमा ही गुरुपौर्णिमे दिवशीच झाली पाहिजे, कारण तो दिवस त्यांचा असो नाही का. आणि आपण महिनाभर काय दीड महिना चालूच असतात रागवान का कोणी, पण हा दिवस त्यांचा आहे नाही का. आजचा दिवस उद्या येणार नाही. गणपती भाद्रपदातच का असतो, मे महिन्यात का आणि कोण आणतात का मे महिन्यात नाही ना. तसा आज गुरुचा दिवस आहे आणि तो साजरा करतो याचा मला सार्थ अभिमान आहे. हरी भजनाचा महामेरू लाभला गुरु. भगवानाच्या आशीर्वादाने 35 वर्षामध्ये 35व्या वर्षी भगवानाच्या आशीर्वादाने कार्य झाले सुरू.